दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याला तुमचा मग नेमका का विरोध आहे? मला हाच विचारायचा की दोन राष्ट्रवादी एकत्र आले तर चांगलंच आहे ना. आधी पण तुम्ही एकत्र होता, मग आता एकत्र आलं म्हणून काय फरक पडणार आहे? उलट तुमची ताकद वाढेल ना. अजितदादांनी महायुती सोडायची असा प्रकारचा निर्णय जाहीर केलाय का? केला का? मी तुम्हाला विचारतोय सहज. तुमच्या चॅनलने दाखवलंय का की अजितदादांनी आता ठरवलं की या राष्ट्रवादीवर घरोबा करायचं, त्याच्यामुळं ते देवेंद्र फडणवीसांची आणि एकनाथ शिंदेची साथ सोडणार? बिलकुल नाही. दादा फक्त 45 दिवसाकरता आमची आघाडी करतायत आणि आम्ही म्हणतोय की दादा आम्ही तुमच्यावर येऊ आणि उद्याच्या काळात बीजेपीला जी नका सीट कमी पडणार आहेत त्याची व्यवस्था आम्ही करतोय, कारण की आम्हाला बीजेपी चं भलं करायचंय. अशा कदाचित आमच्या नेत्यांची भावना असेल, म्हणजे सगळ्यांची नाही, कदाचित अंकुशराव काकडेंची असेल. म्हणजे बीजेपीला आज कमी बहुमत मिळतं हे दिसतंय. त्याच्यामध्ये जर ही राष्ट्रवादी फोडली की महाविकास आघाडी संपतीये, तिथं या राष्ट्रवादीच्या मदतीने त्या राष्ट्रवादीची नका मतं वाढतायत. उद्या जाऊन बीजेपीला जी काय 10, 15, 20 जी काय नका मतं कमी पडतील सत्ता स्थापनेमध्ये, ती आम्ही अलगदपणाने दादांच्या रूपाने देतोय. इलेक्शनचा निकाल लागल्या दिवशी दादा त्या ठिकाणी त्यांची निवडून आलेले काय जे काही 10-20 नगरसेवक आहेत त्यांचा पाठिंबा ते त्या ठिकाणी बीजेपीला जाहीर करणार आणि पुणेकर आम्हाला जोड्याने मारणार की तुम्ही हा सगळा उद्योग करून शेवटी तुम्हाला बीजेपीला जिंकवायचं होतं तर आम्ही बीजेपीलाच मतदान केलं असतं, क्लिअर कट पुणेकर सांगतील. त्याच्यामुळे मला असं वाटतं की असा जर निर्णय होणार असेल तर त्या चुकीच्या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये आपण नको. ज्यांना या निर्णय प्रक्रियेत थांबायचं असेल ते निर्णय घेतील.